विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 इंग्लिश 1.2 चॅप्टर नेम द क्रो अँड द स्नेक या पाठाचे हार्ड वर्ड्स पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश टू मराठी स्टोरी समजण्यासाठी मदत होईल. फर्स्ट वर्ड आहे क्रो. क्रो मीन्स कावळा. नेक्स्ट आहे स्नेक. स्नेक म्हणजे साप. नेक्स्ट आहे बनियन ट्री. बनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. नेक्स्ट आहे प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड म्हणजे तयार केले. त्यानंतर आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. नेक्स्ट विक्ट. विक्ट म्हणजे दुष्ट. त्यानंतर आहे कोब्रा. कोब्रा म्हणजे नाग. नेक्स्ट आहे हॉलो. हॉलो म्हणजे पोकळी किंवा ढोली. झाडाला असलेला पोकळ भाग म्हणजेच ढोली. क्लाइम्ड. क्लाइम्ड म्हणजे चढला. डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर. नेक्स्ट आहे डेंजरस. डेंजरस म्हणजे धोकादायक. त्यानंतर आहे प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. त्यानंतर आहे रिप्लाइड. रिप्लाइड म्हणजे उत्तर दिले. क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. त्यानंतर आहे प्रिशियस. प्रिशियस म्हणजे मौल्यवान. त्यानंतर आहे ब्रासलेट. ब्रासलेट म्हणजे कंकण किंवा बांगडी. रॉयल. रॉयल म्हणजे राजेशाही. सर्वंट्स. सर्वंट्स म्हणजे सेवक. प्लंग्ड डाऊन म्हणजे झेपावला. या ठिकाणी तुम्ही खाली झेपावला देखील म्हणू शकता. डाऊन म्हणजे खाली किंवा खालच्या दिशेने. स्विफ्टली. स्विफ्टली म्हणजे वेगाने किंवा झपाट्याने. अवेअर. अवेअर म्हणजे जाणीव असलेला. नेक्स्ट आहे गार्ड. गार्ड्स म्हणजे रक्षक. नोटिस्ड. नोटिस्ड म्हणजे लक्षात आले. स्क्रीम्ड. स्क्रीम्ड म्हणजे ओरडला. टॅक्टफुली म्हणजे चातुर्याने किंवा कुशलतेने. नेक्स्ट आहे डिस्टर्बिंग. डिस्टर्बिंग म्हणजे त्रास देणे किंवा व्यत्यय आणणे. नेक्स्ट आहे रिटर्न. रिटर्न म्हणजे परत केले. नेक्स्ट आहे चेस्ट अवे म्हणजे हाकलून लावले. ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगावधान. त्यानंतर आहे आफ्टरवर्ड्स म्हणजे नंतर. हार्मिंग म्हणजे इजा करणे. त्यानंतर आहे डीप फॉरेस्ट म्हणजे दाट जंगल. नेक्स्ट फेबल. फेबल म्हणजे बोधकथा किंवा नीतिकथा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला जर इतरही चॅप्टरचे हार्ड वर्ड्स हवे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.